सध्या अख्ख्या भारतात एकच चर्चा आहे, ती पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा ह्याचीच. आणि त्याचीच रोखठोक सुरुवात केली आहे भारताच्या एका हुशार तरुणीनं. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताच्या परराष्ट्र सचिव इनाम गंभीर यांनी पाकिस्तानला असं काही सुनावलं की पाकिस्तानची बोलतीच बंद झाली. पाकिस्तानला अद्दल कशी घडवायची, अगदी गल्लीपासून ते दिल्लीत आणि न्यूयॉर्क मधल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ही चर्चा सुरू आहे. या गरमागरम चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानला चोख उत्तर देणाऱ्या एका महिलेची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया, सोशल मीडियानं तिचं भरभरून कौतुक केलंय. तिचं नाव आहे इनाम गंभीर. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात ती फर्स्ट सेक्रेटरी. संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क मधल्या परिषदेत उरी हल्ल्याचा मुद्दा गाजला. पाकिस्तानचे पळपुटे पंतप्रधान उलट्या बोंबा सुरूच होत्या. संयुक्त राष्ट्राच्या या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी बुरहान वाणीला हिरो ठरवण्याचा प्रयत्न केला. शरीफांच्या या वक्तव्यावर राईट टू रिप्लाय अंतर्गत भारताच्या इनाम गंभीर यांनी उत्तर दिलं. What we see in Pakistan, Mr. President, is a terrorist state which channelizes billions of dollars, much of it diverted from international aid to training, financing and supporting terrorist groups as militant proxies against its neighbors. Even today, we have heard support by the Pakistan's Prime Minister for a self-acknowledged commander of unknown terrorist organization, Hizbul Mujahideen. इनाम गंभीर यांनी केलेलं हे भाषण मास्टर स्ट्रोक ठरलं. हे भाषण त्यांच्या वरिष्ठांनी लिहिलं होतं, पण ज्या आत्मविश्वासानं आणि संयमानं इनाम गंभीर यांनी हे भाषण केलं त्याचं कौतुक झालं. इनाम गंभीर या 2005च्या IFS अधिकारी आहेत. याआधी परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी पाकिस्तान डेस्क बरोबर काम केलंय. त्यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठीची त्यांची निवड सार्थ ठरवली. Mr. President, shortly before Pakistan gave its hypocritical sermons in this august house today, its envoy in New Delhi was summoned in the context of the most recent of the terror attacks in Uri that claimed 18 Indian lives. That terrorist attack is a part of a trail of continuous flow of terrorists trained and armed by our neighbor and tasked to carry out terrorist attack in my country. What we see in Pakistan, Mr. President, is a terrorist state which channelizes billions of dollars, much of it diverted from international aid to training, financing and supporting terrorist groups as militant proxies against its neighbors. नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण करताना भारताची तुलना चिडलेल्या बैलाची केली होती. पण शरीफांच्या या आक्रस्ताळेपणाच्या भाषणाला इनाम यांनी तितक्याच संयमानं पण रोखठोक उत्तर दिलं. आंतरराष्ट्रीय निधीचा दहशतवादासाठी वापर, दहशतवादासंदर्भात जागतिक स्तरावर देण्यात आलेल्या वचनाचा पाकिस्ताननं केलेला वचनभंग आणि बुरहान वाणी हा हिरो नव्हे तर दहशतवादीच, हे 3 प्रमुख मुद्दे त्यांनी भाषणातून मांडले. Pakistan is a country with democracy deficit. In fact, it practices terrorism on its own people. It extends support to extremist groups. It suppresses minorities and women and denies basic human rights, including through draconian laws. As a democracy, India is firmly resolved to protect all our citizens from all acts of terrorism in Jammu and Kashmir. We cannot and will not allow terrorism to prevail. Finally, Mr. President, we have heard Pakistan, whose nuclear proliferation record is marked by deception and deceit, talking about restraint, renunciation and peace. Similar false promises it has made to us, the international community, on terrorism. Perhaps renunciation of lies and self-restraint on threats could be a good place for Pakistan to start. भारतात महिला आणि मुलांना मारलं जातं असा उल्लेख शरीफांनी त्यांच्या भाषणात केला होता. पण भारतात महिलेला कसं वागवलं जातं याचं चोख उत्तर देण्यासाठी इनाम गंभीर यांची निवड चोख ठरली. इनाम यांचं भाषण सुरू असताना पाकिस्तानी डेलिगेट्सच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. शेवटी जाता जाता इतकंच, इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत केलेलं हे भाषण म्हणजे फक्त एक ट्रेलर होतं. सोमवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानला उत्तर देणार आहेत. त्यामुळे पिक्चर तो अभी बाकी है दुश्मन. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.